नमस्कार, मी अमोल जाधव. तुम्ही पाहत आहात CSC मराठी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RT संदर्भात पडणारे पालकांना जे पडणारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचे उत्तरे आपण या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर RT 25% प्रवेश पात्र, जे काही प्रवेशामध्ये पात्र झालेली बालकं आहेत त्यांना इथे जन्मतारखेचा पुरावा तसेच रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, सर्वांसाठी हे लागणार आहे. त्यानंतर RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. तर जे काही इथे आपल्याला कागदपत्रे जी लागणार आहेत तर ती सर्व कागदपत्रे जी आहेत ते त्यांचा कागदपत्रे जी आहेत तर त्याच्यावरची जी इश्यू डेट आहे ती RTचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या अगोदरची असावीत, हे इथे क्लिअर सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला जो पडतो तर 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आर्थिक दुर्बल घटकाअंतर्गत ज्या बालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मांतील विकलांग बालके जी आहेत ती RT 25% प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर 1 मधील ब बघूया प्रश्न. वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता भटक्या जमाती अ असेल, भटक्या जमाती ब असेल, भटक्या जमाती क असेल आणि ड मध्ये इतर मागासवर्ग म्हणजेच OBC आणि विशेष मागासवर्ग SBC. त्यानंतर HIV प्रभावित बालके, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळामध्ये कोविड प्रादुर्भावामुळे झाला असेल तर अशी अनाथ बालके असतील तर यांचा समावेश जो आहे तो वंचित गटामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा जो गट आहे दुर्बल गट, तर यामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे किंवा बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश दुर्बल गटामध्ये केला जातो. तर त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न जो आहे तर कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? माध्यम व बोर्ड कोणते आहेत? तर याचं उत्तर तुम्ही पाहू शकताय, सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या शाळा ज्या आहेत ते इथे अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहित प्राथमिक सर्व शाळा जिथे इयत्ता पहिलीपासून किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील शिक्षण आहे यामध्ये मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा आणि अल्पसंख्याक शाळा वगळून बाकीच्या सर्व शाळा ज्या आहेत ते RT प्रवेशासाठी पात्र राहणार आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, पालकांना अर्ज केव्हा करता येईल? तर मित्रांनो, सन 2024-25चा अर्ज जो आहे तो करून झालेला आहे, त्याची शेवटची तारीख संपलेली आहे, लॉटरीसुद्धा डिक्लेअर झालेली आहे. तर हा पॉईंट आपण इथे स्किप करूया. परंतु पुढच्या वर्षी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, कारण की यावर्षी खूप साऱ्या पालकांचे छोट्या छोट्या गोष्टीवरून RT मध्ये नंबर लागल्यानंतर देखील प्रवेश रद्द करण्यात आलेले आहेत. तर त्या चुका तुमच्या होऊ नयेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पालकांना सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल? तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकताय पालकांना सन 2024-25 या वर्षासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. म्हणजे जर तुम्ही पुढच्या वर्षी जरी फॉर्म भरणार असाल तर एका मुलाचा एकच अर्ज तुम्हाला भरायचा आहे. डुप्लिकेट अर्जाची जर एंट्री RT पोर्टलवरती सापडली तर तुमचा नंबर लागला तरी तुम्हाला तो अर्ज रद्द करतात आणि मिळालेला प्रवेश तुम्हाला कॅन्सल करतात. त्यामुळे एका मुलाचा एकच अर्ज भरायचा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, अर्ज कोठून भरावा लागेल? तर यासाठी तुम्हाला जवळील जे काही इंटरनेट सुविधा असेल तिथे जायचं आहे किंवा जे सायबर कॅफे असतील तिथे जायचं आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत? अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करायची नाहीत, मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता, अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा तुम्ही सादर करणार आहे तोच रहिवासीचा पुरावा रहिवासी
पुराव्यावरीलच पत्ता अर्जावरती लिहावा. म्हणजेच तुमच्याकडे जे रहिवासीचा पुरावा तुम्ही देणार आहे तोच पत्ता फॉर्मवरती तुम्हाला लिहायचा आहे आणि जेव्हा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून तो पुरावा सादर करायचा आहे आणि पत्त्याच्या पुराव्यावरील आणि अर्जावरील पत्ता जो आहे तो मॅच झाला पाहिजे, तरच ते पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर बालकांचा जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा हा एक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर उत्पन्न दाखला नसेल तर पगाराचा दाखला तुम्ही किंवा सॅलरी स्लिप देऊ शकता. कंपनीचा किंवा मालकाचा दाखला देखील इथे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो. जे आपण वरती डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ती सर्व डॉक्युमेंट तुमचा प्रवेश म्हणजे RTIमध्ये नंबर लागल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन होतं, तर व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही सर्व कागदपत्रे तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा मिळालेला प्रवेश रद्द देखील होऊ शकतो. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, 25% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती? तर हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला https://student.maharashtra.gov.in या साईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे होते. त्यानंतर 8वा प्रश्न जो आहे तो प्रवेश अर्जाला शुल्क किती आहे? तर शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेले होते. 9वा प्रश्न, पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय निवडता येणार होते. त्यानंतर शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात? तर याचं उत्तर आहे, पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून म्हणजेच तुम्ही जिथे राहताय तिथून ते तुमचं घर आहे त्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. तर जे काही शाळेच्या 1 किलोमीटर परिसरातील विद्यार्थी असतील किंवा पालक असतील तर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे असे देखील इथे सांगितलेलं आहे. 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर व त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेच्या प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवेशाकरिता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास स्वतः करावा लागेल, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 11वा पॉईंट आहे, अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय. शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. त्यानंतर दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? तर याचं उत्तर आहे, सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र असणार. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे 40% पेक्षा अधिक असल्याबाबतचं जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र हवं. तसेच जन्म दाखला, रहिवासी पुरावा यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामाची प्रत यापैकी कोणतेही एक तुम्हाला डॉक्युमेंट इथे द्यायची आहे. त्यानंतर 14वा पॉईंट आहे, घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत? तर याचं उत्तर बघूया आपण. पहिला पॉईंट जो आहे तर न्यायालयाचा निर्णय तुम्हाला सादर करावा लागेल. दुसरा पॉईंट म्हणजेच घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल. दुसरा जर पॉईंट बघितला तर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, एकतर मुलाचे किंवा मुलाच्या वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागेल. तसेच आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बाळाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला दाखल करणे अनिवार्य राहणार आहे.
15वा पॉईंट आपण पाहूया, न्यायप्रविष्ट म्हणजेच न्यायालयामध्ये केस जर सुरू असेल तर असलेल्या अशा प्रकरणात घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत? 16वा पॉईंट आपण पाहूया, विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत? तर याचं उत्तर आपण बघूया. पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल. तसेच विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल. बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बाळाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहणार आहे. अनाथ बालकांसाठी वंचित घटक आवश्यक कागदपत्रे कोणती? तर याचं उत्तर आपण बघूया. अनाथ बालकांच्या वंचित घटकमधील जर येत असतील तर बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावी असे सांगितलेलं आहे. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांची हमीपत्र आवश्यक राहतील. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, पालकांनी ऑनलाईन अर्ज भरताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. 14 पॉईंट आहे, अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही. 18वा पॉईंट आपण पाहूया, खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक आहेत? तर तुम्हाला इथे जन्मतारखेचा पुरावा हा सादर करावा लागेल. रहिवासी पुरावा सादर करावा लागेल. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे सादर करावा लागेल. त्यानंतर 19वा पॉईंट आहे, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणकोणत्या ठिकाणचा पाहिजे? उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. महाराष्ट्र राज्याचा असावा. ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे त्या ठिकाणचा असावा. त्यानंतर 20वा पॉईंट आहे, जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे? ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? याचं उत्तर आहे, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला हा ग्राह्य धरावा. परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर 22वा पॉईंट आहे, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? तर पालकांचा आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 22-23 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल? 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. 24वा पॉईंट आपण बघूया, गुगलच्या नकाशात रहिवासीचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावी? आता खूप सारे पालक जे आहेत त्यांचे इथे पत्त्याचा जो पुरावा त्यांनी दिलेला आहे व घरामध्ये आपण जिथे ज्या घरामध्ये राहतो तिथे आपल्याला गुगलवरती एक रेड डॉट लावून आपल्याला बलून सेट करून आपल्याला आपल्या घराचं लोकेशन गुगल मॅपवर सेट करायचं असतं. तरी ते भरपूर पालक काय करतात की नंबर लागण्यासाठी शाळेच्या जवळपास 1 किलोमीटरच्या परिसरात तो बलून नेऊन ठेवतात व पत्ता भलतीकडचा असतो आणि राहायला भलतीकडे असतात. तर अशा केसेसमध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्याचं उत्तर पहा, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एकदा अर्ज कन्फर्म केल्यानंतर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासावा, कारण की तुम्ही जे इथे लोकेशन टाकणार आहे आणि जो पत्ता सादर करणार आहे ते दोन्ही पण मॅच झालं पाहिजेत, गुगल लोकेशन आणि पत्ता, आणि जो तुम्ही पत्त्याचा पुरावा देणार आहे त्यावरील ॲड्रेस. त्यानंतर 26वा पॉईंट आहे, शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी?
शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यामधील हवाई अंतर एरियल डिस्टन्स प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतर फरक पडू शकतो। त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे। प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास अर्जापैकी सर्व पात्र उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल। त्यानंतर 28वा पॉईंट आहे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? याचं उत्तर आहे, याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सूचित केले जाईल। त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षितपणे ठेवणे गरजेचे आहे। परंतु पालकांनी फक्त SMS वरती अवलंबून राहू नये। RT पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी। 29वा पॉईंट आपण बघूया, प्रवेश मिळालेल्या अर्जदारास कसे कळेल? सोडत म्हणजेच लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सूचित केले जाईल। परंतु पालकांनी फक्त SMS वरती अवलंबून राहू नये असे सांगितण्यात आलेले आहे। RT पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती आपल्याला चेक करायची आहे। त्यानंतर 30वा पॉईंट आहे, प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर RT पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी। लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅबवरती क्लिक करून त्याची प्रिंट काढावी। अलॉटमेंट लेटरवर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता म्हणजेच ॲड्रेस दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्र प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी। निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी दिली जाईल। 31वा पॉईंट आपण पाहूया, RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून एक रिसीट म्हणजेच पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल। RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर किंवा बदली अन्यथा अन्य कारणाने RTE मध्येच शाळा बदलून मिळेल का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे, RTE मध्ये 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही। तर मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।